Good morning, students. Solve problem number 9, पेज नंबर 85. नीट लक्ष द्यायचे पहा. आता थोडेसे डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम सुरू होत आहेत. 2-3 वेळा तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ पर्निल स्पोर्ट्स क्लब पुणे. An additional information given below. You are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 19 and balance sheet as on that date. दोन्ही करायचे आपल्याला, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. ॲडजस्टमेंटचे टिकमार्क करून घ्यायच्या अगोदर. ॲडजस्टमेंट पाठीमागच्या पानावर दिलेले आहे. डोनेशनवर आहे, बिल्डिंग फंडसाठी, एंट्रन्स फीवर आहे, सबस्क्रिप्शनवर आहे. त्यानंतर ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत आपल्याला हे कॅपिटल फंड काढण्यासाठी उपयोगी ठरतात. त्यानंतर सबस्क्रिप्शन चालू वर्षाचं दिलेले आहे 5 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये, आणि स्पोर्ट्स मटेरियलचं क्लोजिंग स्टॉक आणि त्याचे डेप्रिशिएशनचे ॲडजस्टमेंट. आपण सुरू करूया एक मांडायला. नेहमीप्रमाणे 2 अकाउंट ओपन करून घ्यायचे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, डेबिट बाजूला एक्सपेंडिचर, क्रेडिट बाजूला इन्कम आणि बॅलन्स शीट. उजव्या बाजूला ॲसेट्स, डाव्या बाजूला लायबिलिटीज. सुरू करू आपण. बाय बँक ओव्हरड्राफ्ट रीपेड दिलेले, म्हणजे कर्ज घेतलेले आहे त्याचं परतफेड केलेली आहे, त्यामुळे हे 32,000 घ्यायचे नाही. त्यानंतर बाय सॅलरीज, एक्सपेंडिचर बाजूला द्यायचं. 2 सॅलरीज 10,000. त्यानंतर बाय इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000. एक्सपेंडिचर बाजूला घ्यायचे. पाठीमागच्या पानावर 5 चालायचं. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 4,000. त्यानंतर म्युनिसिपल टॅक्सेस, एक्सपेंडिचर बाजूला घ्यायचं 2,700. त्यानंतर बाय परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 50,000. एक्सपेंडिचर बाजूला घ्यायचं आहे. टू स्पोर्ट्स मटेरियल ओपनिंग स्टॉक, त्याच्याकडे जागा सोडायची, त्याच्या खाली घ्यायचं आहे. पेमेंट बाजूचं ॲड परचेस असतं मग इथे घेतलं आहे ॲड परचेस 50,000. हे ॲडजस्टमेंटमधलं दिलेले आहे 30,000. त्यानंतर एक्सपेंडिचर बाजूला बाय जनरल एक्सपेन्सेस 500 येतात. ते एक्सपेंडिचर बाजूला यायचं. 2 जनरल एक्सपेन्सेस 500. त्यानंतर बाय बिलियर्ड एक्सपेन्सेस 3,000. एक्सपेंडिचर बाजूला लिहायचं आहे. 2 बिलियर्ड एक्सपेन्सेस 3,000. बाय रिपेअर्स टू ग्राउंड 500. एक्सपेंडिचर बाजूला लिहायचं आहे. 2 रिपेअर्स टू ग्राउंड. त्यानंतर बाय टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000. एक्सपेंडिचर बाजूला लिहायचं 2 टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकला ॲसेटला लिहायचं. बॅलन्स शीटच्या 7,000 14,000 बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला लिहून काढायचं आहे. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. पेमेंट बाजू आपली मांडून झाली. आता रिसिप्ट बाजू रिसिप्ट बाजूचा 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन हा सध्या घ्यायचा नाही, परंतु कॅपिटल फंड काढण्यासाठी हा तुम्हाला उपयुक्त ठरेल. त्यानंतर चालू वर्ष 31 मार्च 19 म्हणजे 18-19चं चालू वर्षाचं किती आहे? सबस्क्रिप्शन 70,000 70,000 चालू वर्षाचं घ्यायचं. इन्कम बाजूला बाय सबस्क्रिप्शन इनर कॉलमला लिहायचं 70,000 ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर. त्यानंतर टू डोनेशन 15,000. इन्कम बाजूला लिहायचं आहे, ॲडजस्टमेंट आहे. बाय डोनेशन 15,000 एक वेळ सोडून द्यायचे. त्यानंतर टू एंट्रन्स फीज 1,700. इन्कम बाजूला लिहायचं. बाय एंट्रन्स फीज 1,700 ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर टू लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू 17,000. रेव्हेन्यू म्हटलं की इन्कम बाजूलाच लिहायचं. बाय लाईफ मेंबरशिप फीज 17,000. त्यानंतर टू टुर्नामेंट रिसिप्ट 60,000. इन्कम बाजूलाच लिहायचं आहे. बाय टुर्नामेंट रिसिप्ट्स 60,000. हे पेमेंट बाजूचे तुम्ही याच्यातून वजा करा, किंवा हे टुर्नामेंट एक्सपेन्स डेबिटला जरी लिहिले तरी चालतं. शेवटी 60मधून हे 50 वजाच होता. तिकडे डेबिटला लिहिल्यावर आपण क्रेडिटच्या बेरीजून डेबिट वजाच करतो ना, त्यामुळे इथं वजा केले तरी चालेल, किंवा हे सरळ 50,000 डेबिटला लिहिले तरी चालेल. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट मांडून झाल्यानंतर ॲडजस्टमेंट आहे. आता ॲडजस्टमेंटमध्ये पहिले ॲडजस्टमेंट
50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड. डोनेशनमधले 50% रक्कम बिल्डिंग फंडसाठी पहा. डोनेशन इन्कम बाजूला लिहिलेले 15,000च्या निम्म करायचं, 7,500 येईल पहा. लेस 50% फॉर बिल्डिंग फंड 7,500 लेस करायची. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहायचं बिल्डिंग फंड, त्याच्या खाली ॲड 50% डोनेशन 7,500 हे ॲड करायची. ही आकडावरचं नंतर समजेल. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 2, 70% ऑफ एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. 70% कॅपिटलाइज करायचे. इन्कम बाजूला एंट्रन्स फी लिहिलेले पहा 1,700 लेस 70% कॅपिटलाइज. 1,700 गुणिले 70 भागिले 100 करा. पहिलं 70 भागिले 100 हे शून्य गेले. 17ला 70 गुणायचं. 17ला 70 गुणल्यानंतर पहा 1,190 येईल. या 1,190 वजा करायची पहा इन्कम बाजूला आणि लायबिलिटी बाजूला. कॅपिटल फंड शब्द लिहायचं फक्त, रक्कम नंतर ॲड 70% एंट्रन्स फीज 1,190 ॲड करून ठेवायची. ॲडजस्टमेंट नंबर 3, सबस्क्रिप्शन ₹500 फॉर द इयर 16-17. 16-17ची वर्गणी ₹500 येणं आहे. 16-17ची 500 येणं आहे. अगोदर परत रिसिप्ट बाजूला पहा. 16-17च्या अगोदर किती होते 2,000 आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले 500 येणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी एकूण 16 हे बाई इथे घेतलेले 16-17चे ₹500 येणार आहे. टोटल 16-17चे आपण हे नंतर पाहू. इथं आता 2,500 दाखवले, 2,000 आणि 500. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये परत सांगितले अँड ₹1,000 फॉर द इयर 17-18 आर स्टील इन अरियर्स. 1,000 17-18चे आहेत पहा. 1,000 17-18चे 1,000 इथं दिले पहा. रिसिप्ट बाजूला 17-18चे हे 3 आहेत. ओपनिंग बॅलन्स शीटला पहा हे 17-18चे 3 आणि 1 4,000 दाखवले इथं डायरेक्ट. किती येणार आहे इथं पहा. बॅलन्स शीटच्या ॲसेटला 17-18चे हे 1,000 येणार आहे. ही 16-17चे 500 आणि 17-18चे 1,000. ॲडजस्टमेंट नंबर 4, ओपनिंग बॅलन्स दिलेले पहा. बिल्डिंग फंड ₹47,000 इथे बिल्डिंग फंड लायबिलिटी घेतलेलं आहे. बिल्डिंग फंड 47,000. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 हा रिपेड केलेलं आहे. इथं दिलेलं आहे पहा पेमेंट बाजूला रिपेड, म्हणून हे घ्यायचे नाही सध्या, आपल्या बॅलन्स शीटला नाही घ्यायचे ते. त्यानंतर लँड 1,50,000 ॲसेट आहे. ॲसेट बाजूला लिहायचे लँड 1,50,000. त्यानंतर स्पोर्ट्स मटेरियल 30,000 हा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 1/4/18चा. आपण एक्सपेंडिचर बाजूला लिहिलेले आहे पहा स्पोर्ट्स मटेरियल. इथं ओपनिंग स्टॉक 30,000 आणि हे पेमेंट बाजूचे केले होते पहा ॲड 50,000. हे झाले टोटल 80,000. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 16-17 ₹2,500 अँड 17-18 4,000 हे परत दिलेले ओपनिंग बॅलन्स शीटला आपल्याला मांडायला इथे दिलेत पाहिजे. 16-17चे 2,500, 17-18चे 4,000. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर इज ₹8,000. चालू वर्षाची वर्गणी महत्त्वाची आपल्याला 8,000 येणार आहे पहा. ॲड करायचं सबस्क्रिप्शनमध्ये इन्कम बाजूला ॲड आउटस्टँडिंग हे पाहिजे 8,000 8,000 ॲड केले 17-78 आणि वर्गणी येणारी चालू वर्षाची पाहिजे लिहिले 18-19चे 8,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर लास्ट, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल वॉज ₹8,000. स्पोर्ट्स मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे पहा. आपण एक्सपेंडिचर लिहिलेले हे 30 हे 50 80 झाले. लेस क्लोजिंग स्टॉक केलं पाहिजे 8,000. 80मधून 8 गेले इथे घेतले 72,000 आणि शिल्लक माल आपला ॲसेट आहे म्हणून ॲसेट बाजूला स्पोर्ट्स मटेरियल 8,000. इनरला लिहिले ॲडजस्टमेंट आहे पहा त्याच्यावर ऑन विच डेप्रिशिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 12.5% पर एम. 12.5% डेप्रिशिएशन आहे पहा. 12.5% कशी काढायची पहा. 8,000 आहे. 8,000वर आपण आधी 10% काढून घेऊ. 8,000वर 10% किती आले पहा
8,000वर 10% काढले किती आले? 800 आले. समजा 5% काढले असतात किती आले असते? 400 आले असते. आणि 5च्या निम्म 2.5%, 2.5% काढले असतात किती आले असते? 200. 400च्या निम्म 200. मग हे 10% आणि हे 2.5% घेऊ आपण. 10% 800 आणि 2.5% 200. 800 आणि 200 किती आले? 1,000. पहा, लेस स्पोर्ट्स मटेरियलमधून लेस करायचं. लेस 12.5% डेप्रिशिएशन 1,000. वजा केली 7,000. याचा सेकंड इफेक्ट डेप्रिशिएशनचा एक्सपेंडिचर बाजूला टू डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट्स मटेरियल 1,000. अशा पद्धतीने आपण गणित पूर्ण मांडलेलं आहे. तर याच्यात कॅपिटल फंड काढायचे. अगोदर आपण पहिला अकाउंट क्लोज करूया. पहा, इन्कम बाजू जास्त येते 1,13,010. 1,13,010. याच्यातून हे 10,000 1,000पर्यंत सगळ्यांची बेरीज करायची आणि ती बेरीज 1,13,010 वजा करायचं. जो फरक येईल त्याला नाव द्यायचं टू सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर. तो येतो 19,310. हा आपल्याला लायबिलिटी बाजूला ॲड करायचा असतो. ॲड सरप्लस 19,310. आता ह्या गणितामध्ये आपल्याला हे कॅपिटल फंड दिलेलं नाही. पहा, कॅपिटल फंड कसा काढायचा याच्यात शिकवलं आहे. पहा, कॅपिटल फंड काढताना एक सूत्र असतं. पहा, लक्षात ठेवायचं. ओपनिंग ॲसेटमधून ओपनिंग लायबिलिटी वजा करायचे. आपल्याला ओपनिंग ॲसेट पण दिले आहेत आणि लायबिलिटी पण दिलेले आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 4मध्ये बरंचसं दिलेलं आहे. पहा, आपल्याला अगोदर 4मध्ये हे पहा, बिल्डिंग फंड दिलेलं आहे 47,000. ओपनिंग दिलेलं आहे 1/4/18चा. म्हणून या बॅलन्स शीटच्या 31 मार्च 18ला इथं लिहिलं. पहा, बिल्डिंग फंड 47,000. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 दिलेलं आहे ओपनिंगचा. हे पहा, इथे घेतलं बँक ओव्हरड्राफ्ट 32,000. लायबिलिटी कर्ज आहे. त्यानंतर लँड ॲसेट आहे, स्पोर्ट्स मटेरियल ॲसेट आहे. पहा, इथं लँड घेतले 1,50,000, स्पोर्ट्स मटेरियल 30,000. ॲडजस्टमेंट 4मध्ये दिलेले आहे. पहा, त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला दिलेले हे 2,500 16/17चे आणि 17/18 4,000 इथे घेतले. पहा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16/17चे 17/18चे 2,500 4,000 झालं. त्यानंतर कॅश इन हँड. ही कॅश इन हँड 5,000 कुठे आहे? पहा, रिसिप्ट बाजूला दिलेले. हा ओपनिंग बॅलन्स असतो. पहा, मागच्या वर्षीचं कॅरीड डाऊन, पुढच्या वर्षी ब्रॉड डाऊन असतो. म्हणून हा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 5,000 आपल्याला हे कॅपिटल फंड काढण्यासाठी इथे घ्यावं लागतं. पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेटला कॅश इन हँड 5,000. ही बाजू पूर्ण झाली. पाहता, आणि हे दोन आकडे पण झालेले. याची टोटल केली 1,91,500 इथे घेतले. याच्यातून हे 47 आणि 32ची बेरीज करायची आणि 1,91,500मधून ती बेरीज वजा करायची. जो फरक येईल त्याला म्हणायचं कॅपिटल फंड. तो कॅपिटल फंड येतो 1,12,500. तो इथं लिहायचं लायबिलिटीला कॅपिटल फंड 1,12,500. बाकी आपण समजून घेतलेलंच आहे. आणि बॅलन्स शीट आपलं त्या ठिकाणी टॅली होतं. पहा, 1,87,500. 1,87,500. 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा आहे. या गणितात आपल्याला कॅपिटल फंड कसं काढायचं ते शिकवलेलं आहे. सहज समजेल. पहा, ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला ॲसेट घ्यायचं ओपनिंग बॅलन्स, लायबिलिटीला ओपनिंग लायबिलिटीज दिलेले आहेत. ॲसेटमधून लायबिलिटी वजा केल्या, ॲसेटमधून लायबिलिटी वजा केली की जो फरक येतो त्याला कॅपिटल फंड म्हणतात. बऱ्याचशा वेळा आपल्याला उदाहरणात देतात, क्वचित एखाद्या प्रसंगी आपल्याला ते उदाहरणात दिलेलं असतं तर असं फाइंड आउट करायचं असतं.